नमस्कार मुलींनो, राधे राधे सगळ्यांना. आपल्याला भात करून घ्यायचा आहे बघा. पहिला डाळ भात करायचा आहे. हे बघा डाळ भात करून घेते बघा. आणि आज काय आपल्याला भाजी बिजी नाही करायची. आपली मुलगी म्हणली नुसता डाळ भातच करा म्हणून हे बघा डाळ भात करायला लागले. चला मग तांदळाला धुवून घेऊ आपण. चांगलं 2 पाण्याने धुवू बघा तांदूळ. 2 पाण्याने धुवून घेऊ आपण तांदूळ. हे बघा थोडी मुगाची डाळ टाकते. हे बघा हे बघा ह्याची टाकली डाळ. मटकीची टाकली आहे, थोडी हरभऱ्याची टाकली आहे, काळे उडीद टाकले तर आणि मूग टाकले तर. आता याला शिजायला घालते. टमाटर घालून शिजायला घालते. काय आपल्याला एवढी घट्ट नाही बनवत मी. मला पातळ डाळ आवडते. या घट्ट नाही टाकत मी डाळ. मला आवडतच नाही घट्ट डाळ. शिजायला घालते. आता जरा मुरू घालते बघा. जरा मुरू घालते मग शिजायला घालते. डाळ आता शिजायला घालायला लागले. भातात मी मीठ टाकायचे विसरले. भातात मीठ टाकते. हे बघा थोडस तेल टाकून घेते, जास्त नाही. अहो जेवायला येते ना आता मग काय करायला लागले. डाळ घालते त्याच्यात शिजायला. आहे बघा त्याच्यामध्ये 1 टमाटा घालते. 1 टमाटा घालते याच्यात. टमाटे पण नाही तर संपले टमाटे. अर्धाच टाकणार आहे टमाटा. संध्याकाळच्याला अर्धा ठेवणार आहे. टमाटे संपले. मोठं मोठंच कापून घेते. ह्याच्यात थोडं मीठ टाकते, हळद टाकते, थोडं तेल टाकते. भातात झिपडून ठेवते. झिपडून ठेवते. जेवायला येते ना आता म्हणते ना अजून नाही झालं. ते पटापटा ठेवते. थोडं मीठ टाकून घेते डाळीमध्ये. बाकी थोडी हळद घालते. हळद घातली थोडीशी. थोडस मीठ घातलंय ना मी मीठ घातलं का? मीठ घातलंय का ह्याच्यात? हा घातलंय मीठ. ह्याच्यात मीठ घातले का नाही भातात काय माहिती. घातले मीठ घातले. भातात बी घातले, इकडे बी घातले. काय करायला लागले. हो येतात ना जेवायला म्हणून घाई करायले. 2 वाजून गेल्यात ना. 2 वाजून गेल्यात म्हणून घाई करायले. थोडी मटकी भिजायला घालते. थोडीशी एकदम थोडी आहे, जास्त नाही आहे. हरभरे पण येतं तर टाकते. सगळ्याच्यात टाकून भिजायला घालते बघा. हे काय सकाळच्याला होते ना आपल्या डब्याला. पाण्याने धुवून घेते जरा, नंतर मग धुता येईल. पाणी काढायच्या नंतर. हे बघा आता ठेवते, झाकून ठेवते. ह्याला ठेवून देते. आता हे आपल्याला संध्याकाळी ह्याला काढायचं पाण्याच्या बाहेर. संध्याकाळी पाण्याच्या बाहेर काढायचं. कधी उकळी येणार काय माहिती. थोडस ह्याच्यात तेल टाकून घेते म्हणजे मग कसं वरी नाही येणार. डाळ भातच करायला लागले ना. डाळ भातच करायला लागले. काय भाजीला पण नाही आहे म्हणलं जाऊ दे बाबा. डाळ भात जाऊ दे का नाही. काहीतरी करून ठेवावं लागतंय. कामाला जातात लेकरं बाळ. कामाला जातात. काहीतरी करून ठेवावं लागतंय बघा.
असं विसरून जाते हो मी. तीनदा एक डबा काढते. लागलं मला एवढं मोठं, मला लागलं एवढं मोठं हे लागलं मला. ते बघा इथंच लागलं घाय मध्ये. का डाळ भातच करायचं आहे पण बघा की माझ्या जीवाला. अहो मला नाही का पायामुळं जमत नाही बघा. पायामुळं पाय माझे दुखतेत ना, म्हणून मला जमत नाही हे काम करायला. नाही तर मी लय काम केलेलं आहे पहिलं, भरपूर काम केलेलं आहे. पण आता मला पायामुळं काम करायला आहे ना हो. मुलींनो तुम्ही म्हणता थोड्या कामाला आमची घाबरती या. काय करणार तुम्ही सांगा. घासून घेते जरा ह्याला बघा, घासून घेते. घाई सगळं करावं लागतं हो. घाई सगळं करावं लागतं या. एका कामामध्ये 10 कामं करून घ्यावं लागते. एका कामात 10 कामं करावं लागते. काय करायचं. किती मिनिटाचा झाला हिरवून, किती मिनिटाचा नाही बघा. मला काय समजत नाही. तुमची आई बोळी आहे, समजून घेत जा. मी मेहनतीनं हिरव बनवते या. सपोर्ट करा, शेअर करा, सपोर्ट करा. आई म्हणून करा, मावशी म्हणून करा, बहीण म्हणून करा, काय बी म्हणून करा. तरी सपोर्ट मला लई तुमच्या गरज आहे बघा. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. जरा हे सुकलं ना, आता काय करणार बघा मुलींनो. आता हे पाणी जरा आटलं ना तर मी लावून ठेवणार आहे. पाणी आटलं ना, आता ही डाळ आहे. आता ह्याचं पाणी आटलं ना तर मी कुकरचं झाकण लावणार. मी सांगते बघा. हे बघा मुलींनो, आता ही डाळ आहे, हे भात आहे. तर आता हे मी अर्धा कुकर ह्याच्यात पाणी टाकले या, आणि अर्धा कुकर पाणी टाकले बघा. तर आता ते जरा आटलं ना, आटल्यावर मग कसं झाकण लावायचं. झाकण लावलं ना मग शिट्टी निघली ना, पाणी निघतच नाही आहे. पाणी नाही निघत मग त्याच्यानंतर मग तिथं सुकून जाते. आणि आता हे भात आहे, भाताला बी आहे बघा. अरे देवा, चालूच केलं नाही ना चंडाळीनं. बघा आता येते ना, म्हणजे अजून नाही डाळ भात झाला. बाई आता काय करा. केल्या आता गॅस चालू. बघा आता हे भात आहे, अर्धा कुकर पाणी आहे. आणि आता अर्धा कुकर पाणी आहे ना, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकले आणि थोडेसे तेल टाकले, हळद टाकली आहे त्याच्यामध्ये. आणि आता अर्धा कुकर झालं ना तर मी लावून ठेवणार आहे. का आधीच का नाही लावत. अहो ती शिट्टी आली ना लई उडतंय, लई उडतंय, म्हणून म्हणलं नंतर लावू. माफ करा मुलींना, माफ करा. काय माहिती बघा इडो किती मोठा झाला आणि किती नाही. हा उन्हात आणायचं का म्हणून लेकर पाठवले तर. आपल्या शाळा माणूस आहे का बरं कोणीतरी सांगा. उन्हात आणायचं लेकर पाठवायचीच नाही ना. हा हाय आपल्या 1-2 महिने सुट्टी तर जरा समजून राहायचं. म्हणजे लेकरांना बिंदास सोडून दिले आहे. जा बाबा कुठं बी जा आणि कुठून बी या, असंच ना. एक तर माझा जीव किती घाबरून जाते लेकर बाहेर गेले की. मोठ्या पोरला सांगायचं समजून, नको बाबा ना त्याला कम्प्युटरचा कलच लावून घे ना. किती वेळेस म्हणते बाबा कलच लावून घे, कलच लावून घे. आता ते कलच पण लावत नाही. हे आपण असं जिंदगीत केलंच नाहीये कधी. म्हणजे लेकराच्या मनावर काय बी सोडायचं, लेकराच्या मनावर काय बी सोडायचं. लेकर कुठे बी जाऊ, सुट्ट्या आहेत तर. रामकृष्ण.